तर रामराम मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग म्हणजे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशी ब्लॉग बघण्यासाठी फॉलो सुद्धा करून घ्या. काळी सकाळी उठल्या उठल्या घेतला आपलं शस्त्र आणि शास्त्र म्हणजे कोलगेट आणि ब्रश. काय घेतला बाबा मी एक शूजच्या स्पीड ब्रश करून काय बनवून बाय दुधाच्या आग्यावर मॅकडे 1 किलो डबरोटे आणून ठेवला होता बाबा बाजारातून. म्हणलं रोजच्या रोज काय टेन्शन घ्यायचं, एकदाच घेऊन चाला. घेतलं मग डबरोटे त्या घ्या आपल्याला मला चला आंघोळ करून घेऊ. मग काय चालू बाबा मी आंघोळीले आंघोळ गिंघोळ केली घेतली मी डायरेक्ट रेणुका माझे दर्शन. कारण की तुम्हाला ते म्हणजे रेणुका माझे दर्शन घेतल्याशिवाय मी घराच्या बाहेर निघत नाही बा. रेणुका माझे दर्शन घेतलं आणि मी निघलो डायरेक्ट आता दुकानावर. आणि पुढे जातीनं मयूर काय बा डिस्कवर गाडीची खोल फिटिंगच करत होते. म्हणलं कर बा तू खोल फिटिंग, मी चालू दुकानावर. ते म्हणजे जाय बा काही विषय नाही. थोडेच पुढे येत तिथे काळ्याची हॉटेल जेव्हा आपल्या मित्राचं दुकान आहे भाऊ, प्रथमेश रिपेअरिंग मोबाईल. ते 1 नंबर दुकान आहे बा. म्हणजे पोरगा बा चांगले स्वभावला. ते म्हणे किती दिवसापासून की बा तुम्हाला घेतेच नाही ब्लॉग मध्ये. म्हणलं चाल बा तुला ब्लॉग मध्ये घेऊन टाकू आज. मग काय घेतलं बा त्याला एखाद दिवस भेट द्यावं त्या पोराले. काय थोड्याच वेळात पायऱ्या पायऱ्या आलो बा दुकानचं वाहून घेतलं बा मी राणीत दर्शन. कारण की तुम्हाला ते म्हणजे राणीत दर्शन घेतल्याशिवाय मी की दुकान जवळ जात नाही बा. आणि दुकानजवळ जात नाही जादू नाही बा बसले बा. जादू काय वर पाहत नव्हतं कारण की जादू माहिती आपली व्हिडिओ काढून घेते म्हणून. जादू की वरच पाहत नव्हता बा. काय थोड्याच वेळ डबल जादू आला आपल्या दुकानावर. काय 2 जादू झाले बाबा. मग एक छोटा जादू एक मोठा जादू. एका एकाकडेच पाहते 2 जण. म्हणलं चालते बा तुम्ही 2 जण तुमचं काम. संदीप भाईना लावलं बापले मग काम. संदीप भाई म्हणजे जादू घरी निघून घाल म्हणलं काही विषय नाही. मग काय जादू बसले आठवून निघलो बा घराकडे. मग काय जादू दिलं मग घरी सोडून आणि त्याच भाऊची आठवत डबल वापस निघलो बा तुमच्याकडे. अहो दुकानात जात नाही आला बा. मग तेवढा चहावाला मग काय घेतलं बा आम्ही सगळ्यांच्या चहा काय घेतला. म्हणलं चहाच पिऊन घेऊ. संदीप भाऊ काय बा त्या शोटरवाच्या मनामध्येच करता त्याला काही माहित नाही त्यातलं. तरी पण ते मनामध्येच करता बा तिथं जाऊन. काय बा फकीरा मामा एका दिवस बरोबर बसत राहते. म्हणजे विषय असा की पण त्याची क्लीच थंडी अशी अंगावरून पडते बा. त्याला काही घ्यांनी पण ते उन्हात बसत राहते दिवसभर. आणि थोड्याच वेळा तिकडे काय झालं का नाही बा, फटाके फुटत होते. कोण काय विषय होता मला तर लांब लांब लोक कोण दिसत नव्हतं पण फटाके फुटत होते बा. नंतर इकडे पाहिलं मग की राणाजीच्या पुतळ्याची कोणतरी पूजा करवायला बघा. काहीतरी इलेक्शनमुळे काहीतरी पूजा केली चालू होती बऱ्याची. महाराणपाचा पुतळ्याची पूजा करत होती. म्हणजे चांगला विषय बा. लखन म्हणे की आपल्याला जिलेबी खायची म्हणे. म्हणलं चाल बा. मग काय आलो इथं आपण त्या जिलेबी सेंटरवर, हरियाणा स्पेशल जिलेबी सेंटर. आपल्या चिखलीचे सगळ्यात फेमस दुकान बा ते. मग काय घेतले बा जिलेबी घेतली निघलो दुकानाकडे. कारण की लखन म्हणे काय दुकानावर जाऊन जिलेबी खाऊ. म्हणलं काही विषय नाही चाल बा. आलो बा मग दुकानात जिलेबी घेऊन आलो. पहिली जिलेबी दिली आपली विजू मामाले. कारण की विजू आमच्या जवळ दिवसभर असतात बा. आणि मी बी घेतली बा जिलेबी. आम्ही सगळे खायला लागलो जिलेबी. घेतली का आम्ही जिलेबी खाऊन. हे बा आपल्या ऋषीपास दुकान इथं 10-15 दिवसात मोबाईल शॉपीचं ओपनिंग होणार आहे बा. म्हणून म्हणलं चला म्हणलं त्याचं दुकान ब्लॉक मध्ये घेऊन टाकू. मग काय घेतला बा रेल्वे ब्लॉक मध्ये आपल्या. थोडाच वेळ भेटला आपल्या गोपालदारा. म्हणलं चला आता गोपालदार ब्लॉक मध्ये घेऊन टाकू. मग काय घेतला बाबा गोपालदार आपल्या ब्लॉक. गोपालदा आपला मोठा भाऊच बरं का. मग काय थोड्या वेळात घेतलं बा दुकान बंद करून. दुकान बंद केलं निघलो मी आता डायरेक्ट घराकडे. भेटू मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. अशी ब्लॉग बघण्यासाठी फॉलो सुद्धा करून घ्या.